मराठ्यांना 10% आरक्षणावर सरकारने शिक्कामोर्तब केलंय, पण त्यानंतर देखील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरूच ठेवलंय। त्या आंदोलनाचा पुढचा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे। गावागावामध्ये रास्ता रोकोची हाक जरांगे यांनी दिलेली आहे, पण आरक्षण मिळालं, आता आंदोलन कशासाठी असा प्रश्न विचारला जातोय। पाहूयात हा रिपोर्ट। जरांगेंच्या आंदोलनावरनं वादाची ठिणगी। आरक्षण मिळालं, आंदोलन कशासाठी, भुजबळांचा सवाल। जरांगेंना भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश। आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक संमत झाले। राज्य सरकारनं मराठ्यांना स्वतंत्र 10% आरक्षण विधिमंडळात मंजूर केलं असलं तरी मनोज जरांगे पाटील मागे हटायला तयार नाहीयेत। सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर आग्रही राहत जरांगेंनी येत्या 4 फेब्रुवारीपासून गाव पातळीवर रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे। त्याविरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली। त्यावर झालेल्या सुनावणीत हायकोर्टानं जरांगेंना 26 तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। आंदोलक हिंसक झाले तर जबाबदारी कुणाची असा सवालही हायकोर्टाने विचारलाय। तर जनतेला वेठीस धरू नका असं आवाहन मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय। दर दिवस सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून दर दिवस रास्ता रोको करून सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचे निवेदन द्यायचे। दर दिवस निवेदन दिलं जाणार आहे सरकारला रास्ता रोको करून सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंतच्या यावेळी। माझं एवढंच म्हणणं आहे सरकारचं प्रतिनिधी म्हणून की सामान्य जनतेला तुम्ही आता विटीला धरू नका। 12वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत, लोकांच्या घरातली कुटुंबातली लग्न समारंभ आहेत, वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आहेत, वेगवेगळे उत्सव आहेत, वेगवेगळे इतर कार्यक्रम आहेत। त्यामुळे एवढा चांगला निर्णय झाला असताना आता परत आणि लोकांना विटीस धरायचं, रास्ता रोको करायचं, हे जनतेला विटीस धरण्याचा प्रकार आहे। कुणीही असं करू नये। जरांगे आंदोलनावर ठाम आहेत, पण आता आरक्षण मिळालं, आंदोलन कशाला असा सवाल छगन भुजबळांनी केलाय। त्यावर सवाल करणारे भुजबळ कोण असा प्रतिप्रश्न जरांगेंनी केलाय। सुद्धा जो कायदा पास झाला 2 दिवसापूर्वी, त्यामध्ये सुद्धा तेच आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं की हे झाल्यानंतर सुद्धा आंदोलन करायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही। शांतता बिघडवायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही। तो कोणी विचारणार आम्हाला आंदोलनाचं कारण काय? तुला विचारलं का मी तू कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावतो? मग तो कोण आम्हाला विचारणार आहे? आंदोलन कशासाठी आम्ही करतो? आम्हाला अधिकार नाही का? दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का? या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का? दिवाळीसारखं ह्या दिवाळीत त्या दिवाळीला दिवाळी करायची? आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो। तो कोण रे सांगणार आम्हाला? याच मुद्द्यावरनं जरांगे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातही जुंपली आहे। आता काही ते दम राहणार नाही। उगीच त्यांनी आता आहे ते दिलं, त्यात समाधान मानावं जरांगे पाटलांनी, आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठीचे आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो, त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे गुरमी दिसते, ती आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही। जनतेचं पद आहे ते विरोधी पक्षाने आता सगळ्यांसाठी असतं। दम काढायचे कोणी सांगितलं तुला? तू तर पुढचं बघ ना, ते कसं वाढीता येईल त्याचं धोरण बघ ना। इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे? तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का? तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग भोई सपाट नेट बोला शिका राहुल गांधी साहेब याला। मनोज जरांगेंनी 24 फेब्रुवारीपासून गाव पातळीवर आंदोलनाची सुरुवात करायला सांगितलंय। एकाच वेळी महाराष्ट्रातील गावागावात रास्ता रोको आंदोलनं केली जाणार आहेत। सकाळी 10:30 ते दुपारी 1 या वेळेत रास्ता रोको आंदोलन केलं जाईल। ज्यांना या वेळेत आंदोलन करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 वाजता आंदोलन करायचं आहे। विशेष म्हणजे हे रास्ता रोको आंदोलन रोज करायचं असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय।
दरम्यान जरांगेंनी आंदोलन करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. आरक्षण देखील आपण दिलेलं आहे आणि त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नये. ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे अबाधित ठेवून मराठा समाजाला 10% आरक्षण आमच्या सरकारने दिलं आहे. आज ओबीसी समाजातही समाधान आहे आणि मराठा समाजातही आनंद आहे आणि त्यामुळेच दोन्ही समाजाचे लोक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. सरकारनं स्वतंत्र आरक्षण देऊनही जरांगे ओबीसींमधून आरक्षणावर ठाम आहे. आता जरांगेंच्या टीममधूनच त्यांच्यावर काही जण आरोप करतायत. त्यामुळे जरांगेंच्या या आंदोलनाची पुढची दिशा काय हा प्रश्न आहे. ब्युरो